Hello, good morning everyone. Myself Mr. Akshay Sawant. Today this is a first lecture of subject strength of materials. तर हे आपला फर्स्ट लेक्चर असेल स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, ज्याचा ॲब्रेवेशन आहे सॉन्ग आणि याचा सब्जेक्ट कोड आहे 22306. तर याची मार्किंग स्कीम बघूया. तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा जो सब्जेक्ट आहे, टोटल याची जी थिअरी एक्झामिनेशन आहे ही 100 मार्क्ससाठी असेल. या ठिकाणी बघू शकतो आपण, जी 70 आणि 30 मार्क्समध्ये डिवाईड केलेली आहे. त्यातल्या एंड सेमिस्टर एक्झामिनेशन म्हणजे जो रिटर्न पेपर आहे तो 70 मार्क्सचा असेल आणि 30 मार्क हे प्रोग्रेसिव्ह असेसमेंटसाठी असतील. आणि याचा जर प्रॅक्टिकलचा जर पार्ट बघितला तर याच्यामध्ये पण एंड सेमिस्टर एक्झामिनेशन ही 25 मार्क्ससाठी असेल आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट 25, असे हे प्रॅक्टिकलचे 50 आणि थिअरीचे 100, असं मिळून हा सब्जेक्ट आहे आपला 150 मार्क्ससाठी. राईट. सॉन्ग या सब्जेक्टमध्ये आपल्याला बघायचं आहे किती युनिट्स आहेत. तर टोटल 6 युनिट या सब्जेक्टमध्ये असतील आपल्याला. आणि जसं नाव आहे याचं स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. राईट. तर याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत की मटेरियलची स्ट्रेंथ किती असते, ती चेक कशी करणार, त्यासाठी कोणते कोणते कॅल्क्युलेशन्स आहेत. राईट. आता ह्या सब्जेक्टचा स्टडी हा खूप इम्पॉर्टंट स्टडी आहे फ्रॉम द व्ह्यू ऑफ मेकॅनिकल अँड ॲज वेल ॲज सिव्हिल इंजिनिअरिंग. राईट. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण बरेचसे प्रोडक्शन करतो, व्हेकल्स असतील, राईट, किंवा अदर पार्ट्स असतील. तर ते किती सस्टेन करू शकतात, ते किती दिवस टिकू शकतात, त्यांची लाईफ किती आहे, त्यांची स्ट्रेंथ किती आहे, ह्या गोष्टी सगळ्या चेक करण्यासाठी आपल्याला हा सब्जेक्ट आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स. राईट. सपोज एखाद्या आपण पार्टवरती फोर्स अप्लाय केले तर तो किती डिफ्लेक्ट होणार आहे, राईट, त्याचे बेंडिंग किती होणार आहे, राईट, तो ब्रेक कधी होणार आहे. तर ह्याच्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्या. तर याचा स्टडी सगळा आपण या सब्जेक्टमध्ये करणार आहोत, मटेरियलच्या सगळ्या प्रॉपर्टीज. आणि जर सिव्हिलच्या थ्रूने व्ह्यूने बघितलं तर हा सब्जेक्ट सिव्हिलला पण आहे. याचं नाव आहे मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर्स. राईट. तर कॉमन सब्जेक्ट असेल हा दोन्ही ब्रांचसाठी. मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर याच्यामध्ये आपण जे स्ट्रक्चर्स उभा करणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, तर त्याचं मेकॅनिक्स स्टडी करायचं आहे आपल्याला. त्याच्यातसुद्धा तुमचं मटेरियलची स्ट्रेंथ आली, त्यानंतर डिफ्लेक्शन आलं, स्लोप आला. राईट. तर या सगळ्या गोष्टींचा स्टडी आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या सब्जेक्टमध्ये करणार आहोत. टोटल 6 युनिट असतील या सब्जेक्टमध्ये. फर्स्ट युनिट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. बरोबर. तर हे जे युनिट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, याच्यात आपण बघणार आहोत कन्सेप्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, त्यानंतर इफेक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इन केस ऑफ बीम अँड कॉलम. तर ह्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा काय इफेक्ट होतो बीम आणि कॉलमवरती, तो आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर बघणार आहोत आपण मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू सेंट्रॉइड. राईट. तर त्याच्यासाठी आपल्याला कन्सेप्ट बघावे लागेल की सेंट्रॉइड म्हणजे काय आहे. तर या सगळे कन्सेप्ट आपण या युनिटमध्ये बघणार आहोत. तर पॅरलल ॲक्सिस थेरम असेल, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम असेल. राईट. त्यानंतर जे सेकंड युनिट आहे आपलं ते आहे सिम्पल स्ट्रेस अँड स्ट्रेन्स. राईट. जर एखाद्या बॉडीवरती जर आपण फोर्सेस अप्लाय केले, राईट, तिला जर आपण ओढलं किंवा तिला जर कॉम्प्रेस केलं तर ते 2 फोर्सेस असतात, टेन्साईल फोर्स आणि कॉम्प्रेसिव्ह फोर्स. राईट. तर त्या फोर्सेसमुळे काहीतरी त्या बॉडीमध्ये स्ट्रेसेस प्रोड्यूस होणार आहे. तर ते स्ट्रेसचा आपल्याला स्टडी करायचा आहे. स्ट्रेन्स म्हणजे त्यामध्ये किती लेंथमध्ये चेंजेस होतात या बॉडीवरती जेव्हा आपण फोर्स अप्लाय करू. राईट. सपोज आपल्याकडे ही एक बॉडी आहे, बरोबर, एक आपल्याकडं हा बार आहे आणि याला आपण फोर्स अप्लाय केला, इकडनं P एवढ्या फोर्सने आपण त्याला ओढले. राईट. आणि इकडून पण एक फोर्स आहे P, तर याला आपण म्हणतो टेन्साईल फोर्स. राईट. कोणता फोर्स हा टेन्साईल फोर्स.
तर काय होणार आहे, ह्या बॉडीमध्ये थोडंसं तुमचं इलॉंगेशन होणार आहे, म्हणजे ही बॉडी काय होणार आहे, थोडीशी ओढल्या जाणार आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की हा जो एवढा पार्ट आहे हा एक्सटेंड झाला आहे, राईट. आणि इकडून पण तेवढंच त्याचं एलॉंगेशन होणार आहे. तर ही तुमची चेंज झालेली लेंथ आहे. पहिली जी आपली लेंथ होती ही लेंथ होती आपली सपोज L, आणि आता ही जी तुमची एक्स्ट्रा लेंथ वाढली आहे एका साईडने, बरोबर, तिला म्हणतो आपण चेंज इन लेंथ, म्हणजेच डेल्टा L, राईट. तर हे तुमचे डायमेन्शन्स चेंज झालेत. तर या ठिकाणी जे चेंज झालेले डायमेन्शन्स आहेत त्याला आपण स्ट्रेन म्हणतो, राईट. तर स्ट्रेन हा डिनोट करतात E ने, आणि त्याचा फॉर्म्युला आहे चेंज इन लेंथ म्हणजेच तुमचा डेल्टा L अपॉन ओरिजिनल लेंथ, बरोबर. तर याच्यावरून आपण स्ट्रेन कॅल्क्युलेट करणार आहे. त्यानंतर जो स्ट्रेस असतो तो सिग्माने दाखवतो, राईट. तर त्याचा फॉर्म्युला आहे फोर्स ॲप्लाइड पर युनिट एरिया P अपॉन A. तर हे जे दोन फॉर्म्युले आहेत हे सेकंड युनिटसाठी इम्पॉर्टंट आहे. सिम्पल स्ट्रेस आणि स्ट्रेन्स, त्याच्यावरतीच ते टोटल युनिट डिपेंड आहे. त्यानंतर आपलं जे थर्ड युनिट आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज अँड इलॅस्टिक कॉन्स्टंट्स. तर आता आपल्याला जे काय मटेरियलच्या प्रॉपर्टीज आहेत, राईट, त्या प्रॉपर्टीज बघायच्या. कोणत्या प्रॉपर्टीज आहेत, आता बऱ्याचशा माहिती पण असतील तुम्हाला, जसं की इलॅस्टिसिटी आहे, प्लॅस्टिसिटी, ब्रिटलनेस आहे, त्याची हार्डनेस आहे, टफनेस आहे, राईट. तर ह्याच्या वेगळ्या वेगळ्या प्रॉपर्टीज आहेत, आणि त्या प्रॉपर्टीज डिनोट करण्यासाठी जे आपण इलॅस्टिक कॉन्स्टंट्स यूज करणार आहोत त्या सगळ्या गोष्टींचा स्टडी आपण थर्ड युनिटमध्ये करणार आहोत. त्यानंतर जे आपलं फोर्थ युनिट आहे शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट. आता हे शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट कुठे आपल्याला होतं की आपले बीम्स असतात, कॉलम्स असतात, बरोबर. त्यावरती जेव्हा आपला लोड येणार आहे, राईट, तर आपल्या बीम कॉलमवरती स्लॅबचा लोड येतो आहे, तर त्यावेळेस त्याचे थोडेसे बेंडिंग होते, राईट, त्या लोडमुळे. तर आपल्याला त्या बेंडिंगचा पण स्टडी करायचा आहे. त्यानंतर जे फिफ्थ युनिट आहे आपलं ते आहे टॉर्शन, राईट. तर बघूया आपण टॉर्शन काय असतं ते त्या युनिटमध्ये स्टडी केलं जाईल. आणि लास्टचं युनिट आहे डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस. तर जे काही डायरेक्ट स्ट्रेसेस आहेत आणि बेंडिंग स्ट्रेसेस आहेत ते सिक्स्थ युनिटमध्ये असते. तर आपलं जे फर्स्ट युनिट आहे, राईट, मोमेंट ऑफ इनर्शिया. तर या युनिटला आपण सुरुवात करूया आज. मोमेंट ऑफ इनर्शिया हे जे युनिट आहे बघा किती मार्क्ससाठी आहे. या ठिकाणी तुमची मार्किंग स्कीम दिलेली आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया हे युनिट असेल 6 मार्क्ससाठी, राईट. 70 मार्क्सचा पेपर असणार आहे तुमचा, त्यामध्ये 6 मार्क्ससाठी तुम्हाला युनिट असणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. तर बघूया सगळ्यात पहिली डेफिनेशन मोमेंट ऑफ इनर्शिया. युनिटचं नाव पण आपलं काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. पहिलीच डेफिनेशन आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. एक्झामला विचारू शकतो, क्वेश्चन येऊ शकतो, डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया अँड राईट इट्स युनिट, राईट. तर आपण बघूया याचं युनिट काय आहे, हा कॅल्क्युलेट कसा केला जातो. तर बघा डेफिनेशन आहे, इट इज डिफाईन्ड ॲज प्रॉडक्ट ऑफ area of section and square of distance between the reference axis and centroid of section, बरोबर. बघा काय सांगितलं, इट इज डिफाईन ॲज प्रॉडक्ट ऑफ, म्हणजे हा एक प्रॉडक्ट आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय आहे, तुमचं एक कशाचा तरी एक काय आहे प्रॉडक्ट आहे. तर कशाचा प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, राईट. बघूया आपण या ठिकाणी. आपल्याला बघायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, राईट. तर तो डिनोट करतात आय. काय सिम्बॉल यूज केला जातो त्याच्यासाठी, आय. तर हा एक प्रॉडक्ट आहे, म्हणजे कशाचं तरी मल्टिप्लिकेशन आहे. बघूया आपण कशाचं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाईन्ड ॲज द प्रॉडक्ट ऑफ एरिया ऑफ सेक्शन, राईट. कशाचा प्रॉडक्ट आहे तो,
एरिया ऑफ सेक्शन, म्हणजे इकडे काय तुमचा एरिया, बरोबर. या डायग्राममध्ये बघू शकतो आपण एक लॅमिना कन्सिडर केला आहे. ही जे एरिया ए, ही जे डायग्राम दाखवली त्याचे छोटे छोटे एरिया आपण कन्सिडर केलेत, A1 A2, बरोबर. एक्स ॲक्सिसपासून जे डिस्टन्स आहे एरिया 1चं किंवा लॅमिना 1चं ते आहे आपलं Y1, आणि A2 जो एरिया आहे त्याचं एक्स ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स आहे Y2. सिमिलरली त्यांचं डिस्टन्स फ्रॉम Y ॲक्सिस इज X1 अँड X2 रिस्पेक्टिवली. तर काय डेफिनेशन सांगितली, इट इज डिफाईन्ड ॲज प्रॉडक्ट ऑफ एरिया ऑफ सेक्शन, राईट. तर ए अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन द रेफरन्स ॲक्सिस अँड सेंट्रॉइड ऑफ सेक्शन. जर मी A1 एरिया कन्सिडर केला, डायग्राममध्ये बघू शकता, जर आपण A1 हा जर एरिया कन्सिडर केला तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी A1, राईट, सॉरी I1, आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे A1 सेक्शनचा. तर तो मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे I1, डिनोट करणार आहे आपण त्याला I ने. मोमेंट ऑफ इनर्शिया हा कायम I नेच दाखवतात. तर सेक्शन 1 आहे म्हणून आपण त्याला I1 म्हटलं आहे. तर तो आहे प्रॉडक्ट ऑफ एरिया, म्हणजे तो जो एरिया आहे तो एरिया A1 तो इंटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन रेफरन्स ॲक्सिस अँड सेंट्रोइड ऑफ सेक्शन, राईट. तर बघा कशाचा स्क्वेअर आहे, डिस्टन्स, बरोबर. बिटवीन कशातलं डिस्टन्स आहे, रेफरन्स ॲक्सिस, बरोबर. तर या ठिकाणी रेफरन्स ॲक्सिस कोणता आहे आपला X, आणि X पर्यंत डिस्टन्स काय आहे आपलं Y, बरोबर का. आता हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करतोय आपण, हा करतोय अबाउट X ॲक्सिस, राईट. तर याला आपण म्हणू शकतो IX, बरोबर. याला नाव देऊ शकतो आपण IX, कारण आपण हा जो कॅल्क्युलेट करतोय तो करतोय अबाउट ॲक्सिस X, राईट. IX येईल तुमचा A1 इंटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन रेफरन्स ॲक्सिस. तर आपला रेफरन्स ॲक्सिस कोणता आहे X अँड सेंट्रॉइड ऑफ सेक्शन. तर ही जी लाईन दिसते आपल्याला, तर हा आहे आपला सेंट्रॉइड, A1चा सेंट्रॉइड. यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते आहे आपलं Y1. तर इथे येईल आपलं Y1 आणि त्याचं काय होतं स्क्वेअर, राईट. तर अशा प्रकारे आपण मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस कॅल्क्युलेट करू शकतो, राईट. तर या फॉर्म्युल्यावरून आपण डेफिनेशन काय सांगू शकतो त्याची, की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट XX ॲक्सिस इज डिफाईन्ड ॲज द प्रॉडक्ट ऑफ एरिया ऑफ सेक्शन अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन रेफरन्स ॲक्सिस अँड द सेंट्रॉइड ऑफ सेक्शन, राईट. तर हा आपला फॉर्म्युला झाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट X ॲक्सिस, राईट. तर आता X ॲक्सिस भोवती आपण फक्त एकच सेक्शन कन्सिडर केला आहे, कोणता A1. सिमिलरली दुसरा पण सेक्शन आहे A2. मग याच्यामध्ये काय ॲड होणार आहे, प्लस A2 इंटू Y2चा स्क्वेअर, राईट. आणि 2 सेक्शन होते म्हणून आपण 2 एरिया कन्सिडर केलेत आणि त्यांचं ते जे डिस्टन्स आहे रेफरन्स ॲक्सिस आणि सेंट्रोइडल ॲक्सिस त्याचा स्क्वेअर केला आहे. तर ही बेसिक डेफिनेशन होती आपली मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी सेक्शन. तर बघूया आपण काय केलं, बघा 9 इथे काय केलं आपण की IXX इज इक्वल टू IXX म्हणजे काय असतो, सम ऑफ सेकंड मोमेंट ऑफ ऑल एरियाज अबाउट X ॲक्सिस. तर ऑल एरियाजचा आपण काय करणार आहे, मोमेंट कॅल्क्युलेट करणार आहे. तर एरिया कोणता आहे आपल्याकडे डायग्राममध्ये A1 आहे आणि A2 आहे. तर यांची मोमेंट कॅल्क्युलेट करायची. तर A1ची मोमेंट किती आली, A1 Y1चा स्क्वेअर आणि सेकंड एरियाची आली A2 Y2चा स्क्वेअर. तर याप्रमाणे आपण IXX कॅल्क्युलेट केला आहे, तो आहे समेशन AYचा स्क्वेअर. सिमिलरली जर आपण रेफरन्स ॲक्सिस X कन्सिडर न करता जर रेफरन्स ॲक्सिस Y कन्सिडर केला तर आपले कॅल्क्युलेशन्स येतील A1 X1 स्क्वेअर प्लस A2 X2 स्क्वेअर.
बरोबर. तर आय वाय वाय आला आपला समेशन ए एक्सचा स्क्वेअर. जेव्हा आपण याच्यावरचे न्यूमरिकल्स बघू तेव्हा ही कन्सेप्ट आणखी क्लिअर होईल, बरोबर. तर याचं जे युनिट असतं युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, तर याचं युनिट आपण लिहू शकतो mm⁴, राईट. तर हे कसं आलं बघूया आपण. आपला जो मोमेंट ऑफ इनर्शिया होता आय इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला होता आपला ए एक्स स्क्वेअर किंवा ए वाय स्क्वेअर घेऊ शकतो. तर याच्यातला ए जो आहे त्याचं युनिट, एरियाचं युनिट असतं आपलं mm², आणि हे जे डिस्टन्स आहे एक्स त्याचं पण युनिट आहे mm, x² आहे म्हणून mm चा स्क्वेअर. म्हणून मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय होईल mm⁴, राईट. आणि जर हेच जर डिमेन्शन्स आपण सेंटीमीटरमध्ये घेतले तर cm⁴, और मीटरमध्ये जर घेतले तर m⁴. सो हे होते आपले मोमेंट ऑफ इनर्शियाची कन्सेप्ट, बरोबर. न्यूमरिकल्स घेतल्यानंतर ते आणखी क्लिअर होईल. त्यानंतरची डेफिनेशन आहे रेडियस ऑफ गायरेशन. आता ह्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येतो, डिफाईन रेडियस ऑफ गायरेशन, स्टेट इट्स SI युनिट, राईट. असा क्वेश्चन एक्झामला येऊ शकतो. तर बघूया रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन काय सांगितलं बघा. इट इज अ डिस्टन्स फ्रॉम अन ॲक्सिस ॲट विच द मास ऑफ द बॉडी मे बी ॲज्युम्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. आता हे जे रेडियस ऑफ गायरेशन आहे केने डिनोट करतात. बेसिकली एक डिस्टन्स आहे, बरोबर. कुठपासून तर फ्रॉम अन ॲक्सिस ॲट विच मास ऑफ द बॉडी मे बी ॲज्युम्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. तर हे बघा, हा जो तुमचा एक एरिया कन्सिडर केला आपण, एक रँडम शेप कन्सिडर केला आहे, बरोबर. इथे तुमचा एक ॲक्सिस आहे, हा आहे एक्स, हा आहे वाय, बरोबर. तर ह्या ज्या बॉडीचं मास आहे हे एका पॉईंटमध्ये कॉन्सन्ट्रेटेड आपण कन्सिडर करू शकतो, राईट. या ठिकाणी सगळं मास काय आपण कॉन्सन्ट्रेटेड मास या बॉडीचं कन्सिडर केलं आहे. तर बघा डेफिनेशन काय सांगते. इट इज अ डिस्टन्स फ्रॉम अन ॲक्सिस ॲट विच द मास ऑफ द बॉडी मे बी ॲज्युम्ड टू बी कन्सिडर्ड, बरोबर. तर हे जे कन्सिडर केलेलं मास आहे, तर हा जो ॲक्सिस आहे याच्यापासूनचं जे काही तुमचं डिस्टन्स असेल त्याला आपण म्हणतो रेडियस ऑफ गायरेशन, जो की डिनोट करतात के या लेटरने, बरोबर. तर आता मॅथमॅटिकली जर बघितलं तर आता आपण हे मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला कॅल्क्युलेट केलेला आहे ऑलरेडी. काय होता I = AX². तर x ऐवजी आपण डिस्टन्स k कन्सिडर केलं आहे, तर ते झालं आहे 1k². जर आपण k² इकडेच ठेवला आणि a ला इकडे ट्रान्सफर केलं तर काय होणार आहे k² = I/a, राईट. आणि जर बोथ साईडचं जर आपण स्क्वेअर रूट कन्सिडर केलं तर k = I/a. तर हा असेल आपला k साठीचा फॉर्म्युला. k म्हणजेच रेडियस ऑफ गायरेशन, बरोबर. आता या फॉर्म्युल्यामध्ये I म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि a म्हणजे काय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. जर आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन अबाउट x ॲक्सिस काढायचा असेल तर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया जो कन्सिडर करणार आहोत तो अबाउट x ॲक्सिस असेल, म्हणजेच Ix. आणि जर आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन अबाउट y ॲक्सिस कन्सिडर करायचा असेल तर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया जो घेणार आहोत तो असेल y ॲक्सिसमध्ये. तर हा होता आपला रेडियस ऑफ गायरेशन. बघू शकतो आपण kxx चा फॉर्म्युला आहे √Ixx/a आणि kyy चा फॉर्म्युला आहे √Iyy/a, राईट. तर ही एक छोटीशी कन्सेप्ट होते रेडियस ऑफ गायरेशनची. तर याच्यानंतरची जी नेक्स्ट कन्सेप्ट आहे राईट. तर नेक्स्ट रेडियस ऑफ गायरेशन याचं जे युनिट असेल, बेसिकली रेडियस ऑफ गायरेशन इज अ डिस्टन्स. सो डिस्टन्स इज
युनिट ऑफ डिस्टन्स SI युनिट ऑफ डिस्टन्स इज mm, राईट. तर MM ने आपण त्याला त्याचं युनिट देऊ शकतो, ऑर सेंटीमीटर, ऑर इट कॅन बी अ मीटर. अँड नाव द नेक्स्ट पॉईंट इज ॲप्लिकेशन ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. तर याचे जे ॲप्लिकेशन्स आहेत, तर कशासाठी आपण रेडियस ऑफ गायरेशनचा यूज करतोय. इट इज यूज्ड फॉर आयलर्स फॉर्म्युला टू डिटरमाइन बकलिंग लोड ऑफ लॉंग कॉलम. जो आपला लॉंग कॉलम असणार आहे, तर त्याच्यामध्ये जे बकलिंग येणार आहे, तर आपण बकलिंग कन्सेप्ट बघूया आपण नंतर, तर ती डिटरमाइन करण्यासाठी आपण रेडियस ऑफ गायरेशन या कन्सेप्टचा यूज करणार, राईट. नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे आपली सेक्शन मॉड्युलस, दॅट इज डेनोटेड बाय Z. बरोबर. आत्तापर्यंत ज्या ज्या कन्सेप्ट बघितल्यात आपण, राईट, आत्तापर्यंत सगळ्यात पहिली कन्सेप्ट बघितली आपण I म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया, राईट. त्याचा फॉर्म्युला होता AX² किंवा AY². बरोबर. त्यानंतरचे जे कन्सेप्ट बघितले आपण K म्हणजे होतं तुमचा रेडियस ऑफ गायरेशन, √I अपॉन A, हा त्याचा फॉर्म्युला होता, राईट. तिसरी जी कन्सेप्ट आहे ती असेल आपली Z म्हणजेच सेक्शन मॉड्युलस. तर बघूया सेक्शन मॉड्युलसची डेफिनेशन काय आहे. इट इज द रेशो ऑफ, बेसिकली हा एक आपला रेशो आहे. बरोबर. रेशो कशाचा, तर मोमेंट ऑफ इनर्शिया टू द डिस्टन्स फ्रॉम दॅट न्यूट्रल ॲक्सिस, राईट. तर हा एक आपला काय आहे, रेशो आहे. कशाचा, तर मोमेंट ऑफ इनर्शिया आणि एका डिस्टन्सचा. तर डिस्टन्स कोणतं, डिस्टन्स फ्रॉम एक्स्ट्रीम लेअर टू द न्यूट्रल ॲक्सिस ऑफ द सेक्शन. तर हा असेल आपला सेक्शन मॉड्युलस Z इज इक्वल टू काय, I अपॉन Y. मोमेंट ऑफ इनर्शिया डिवायडेड बाय डिस्टन्स फ्रॉम अँड लेअर, राईट. न्यूमेरिकल आल्यानंतर ही पण कन्सेप्ट आपली क्लिअर होईल. तर बघूया आपण आत्तापर्यंत 3 कन्सेप्ट आपण आज स्टडी केलेले आहेत. पहिली होती मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याचा फॉर्म्युला असतो AX². सेकंड होती रेडियस ऑफ गायरेशन K, √I अपॉन A. आणि नंतर होतं सेक्शन मॉड्युलस Z, बरोबर, I अपॉन Y. तर याच्यानंतरचे जे कन्सेप्ट आहे पॅरलल ॲक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम, हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तर त्याआधी आपण एक छोटासा न्यूमरिकल बघू. तर एक न्यूमरिकल आहे आपल्याकडे, कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया I ऑफ अ रेक्टँग्युलर सेक्शन. तर आपल्याकडे जो सेक्शन आहे तो कसा आहे, रेक्टँग्युलर सेक्शन हॅविंग डायमेन्शन्स 150 mm बाय 350 mm. याचे जे डायमेन्शन्स आहेत ते आहेत 150 mm बाय 350 mm, बरोबर. अबाउट इट्स बोथ सेंट्रोइडल ॲक्सिस. आता जो मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आपल्याला तो अबाउट बोथ ॲक्सिस काढायचा आहे, राईट. आता याला 2 ॲक्सिस असणार आहे. हा जो ॲक्सिस आहे तो X ॲक्सिस असेल आणि हा जो ॲक्सिस आहे तो Y ॲक्सिस असेल. म्हणजेच आपल्याला IXX कॅल्क्युलेट करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला IYY पण कॅल्क्युलेट करायचं आहे, राईट. तर आता याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो, राईट, IXX, हा काही स्टँडर्ड्स जे आपले डायग्रॅम्स आहेत त्यांचा तो फिक्स असतो. जर आता तुमचा रेक्टँगल असेल तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो B
डी क्यूब बाय 12, राईट. तर आता आपण हे मोमेंट ऑफ इनर्शिया पण बघणार आहोत. आता मी तुम्हाला डायरेक्ट न्यूमेरिकल घेतला आहे आणि तुम्हाला डायरेक्ट सांगितलं की त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, पण आपण तो कसा आला, आपण कॅल्क्युलेट कसा केला, ते आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत. आज फक्त आपण एक बेसिक न्यूमेरिकल्स बघतोय की मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा कसा. तर ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन हा असतो बी डी क्यूब बाय 12, राईट. तर बी याचा विड्थ किती आहे 150, बरोबर. बी म्हणजेच 150 आणि त्याची जी डेप्थ आहे ती आहे तुमची 350 आणि त्याचा क्यूब डिवायडेड बाय 12. आणि जर आपण कॅल्क्युलेटरवर जर हे इक्वेशन किंवा ह्याचं व्हॅल्यू जर आपण सॉल्व केलं आहे तर आपला आन्सर येतं 535 into 10⁶. You can check this answer. आणि याचं युनिट असेल mm⁴. तर हा होता आपला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस, राईट. IXX. सिमिलरली आपल्याला काय क्वेश्चन केलं त्यांनी अबाउट बोथ ॲक्सिस कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे आपण IXX काढला तसंच आपल्याला काढायचं आहे IYY आणि त्याचा फॉर्म्युला असतो डी बी क्यूब बाय 12. म्हणजे फक्त ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या चेंज होणार आहेत त्यांची पोझिशन. तर डी किती आहे आपल्या ठिकाणी डेप्थ डायग्राममध्ये बघू शकतो. डेप्थ आहे आपली 350 इंटू आपला विड्थ आहे 150. तर 150चा क्यूब डिवायडेड बाय 12. तर याचं जे आन्सर आहे हे 98.4 into 10⁶ mm⁴, राईट. तर हा आपण एक बेसिक न्यूमेरिकल बघितलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं की कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन. हा जो दिलेला आहे आपल्याला तो एक रेक्टँग्युलर सेक्शन होता, त्याचे डायमेन्शन्स 150 बाय 350 mm दिलेले होते. त्याचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा होता, जो की आपल्याला आपण या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकतो, राईट. तर आज आपण या सिंपल 3 कन्सेप्ट आपण बघितलेले आहेत. ह्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. आत्तापर्यंत आपण फक्त बघितलं ह्या युनिटमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया, राईट. तर काय होतं मोमेंट ऑफ इनर्शिया एक प्रॉडक्ट होता एरिया आणि डिस्टन्सचा आणि डिस्टन्सचा स्क्वेअर. या ठिकाणी बघितलं आपण IXX म्हणजे समेशन AY², IYY म्हणजे समेशन AXचा स्क्वेअर. त्यानंतर आपण बघितलं रेडियस ऑफ गायरेशन, हे एक तुमचं डिस्टन्स असतं आणि तो कॅल्क्युलेट करण्याचा आपण फॉर्म्युला बघितलेला आहे. त्यानंतर त्याचं आपण युनिट पाहिलं MM. त्यानंतर आपण त्याचं ॲप्लिकेशन बघितलं. नंतरचा जो टॉपिक होता सेक्शन मॉड्युलस म्हणजे झेड. हा एक रेशो होता मोमेंट ऑफ इनर्शिया अपॉन डिस्टन्स फ्रॉम एक्स्ट्रीम लेअर टू न्यूट्रल ॲक्सिस ऑफ द सेक्शन, राईट. तर ह्या आत्तापर्यंत आपण बघितलेले कन्सेप्ट्स आहेत. तर आता आपण हे युनिट सेकंड लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत. त्यामध्ये आपण पॅरलल ॲक्सिस थिअरम, परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम आणि 1-2 बाकीचे कन्सेप्ट्स रिमेनिंग आहेत ते बघणार आहोत आणि त्यानंतर आपण याचे न्यूमेरिकल्स घेणार आहोत, राईट. सो थँक्यू.